मी आता हा बोर्डवरचं लिहिलेलं पुसतो मी सो दॅट आय कॅन स्टार्ट. बरोबर. आपण कालपासून सुरू केलेलं आहे शिकायला प्लाझ्मा मेम्ब्रेन और सेल मेम्ब्रेन. What we have started, that is plasma membrane. It is one of the very important plasma membrane. Is also called as plasmo. स्पेलिंग काळजीपूर्वक लिहा. तिन्ही गोष्टी तिन्ही नावं एकाच याला दिले गेलेले. या तिन्ही नावं एकाच याला दिले गेलेले आहेत. काळजीपूर्वक लक्ष द्या. आणि याचं स्ट्रक्चर कसं आहे काल आपण पाहिलं. की 1950s पर्यंत 1950 पर्यंत जोपर्यंत इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा शोध लागलेला नव्हता तोपर्यंत प्लाझ्मा मेम्ब्रेनचा स्टडी करणं डिफिकल्ट होतं. प्लाझ्मा मेम्ब्रेनचा पाहिजे तसा स्टडी करता आला नाही. त्याचं कारण तुम्ही समजून घ्या. समजून असं घेण्यासारखं आहे की प्लाझ्मा मेम्ब्रेनचा जो थिकनेस असतो तो असतो 75 to 100 नॅनोमीटर. किती असतो? 75 to 100 नॅनोमीटरच्या आसपास याचे थिकनेस असतो. डायमीटर नाही, थिकनेस. तर थिकनेस किती असतो? 75 to 100 पर्यंत याचा थिकनेस असतो. म्हणजे हे दोन्ही जे लेयर्स असतात फॉस्फोलिपिड बायलेयर्स जे असतात हे अशा पद्धतीने एकमेकांना जसं एकमेकांकडे लाथा मारतायत अशा पद्धतीने हे असतात. आज आपण याला पण समजून घेऊ की ह्याच्यात कोणकोणते पार्ट्स असतात आणि ते मेम्ब्रेन कसं तयार झालेलं असतं. काल एक वाक्य लिहिलं होतं. किती मुलांना आठवतं बघूया. काल एक वाक्य लिहिलं होतं बघा. हे कसं असतं मेम्ब्रेन कसं असतं काल एक लिहिलं होतं बघा. बघू किती मुलांना लक्षात आहे. कमॉन बोला. Protein icebergs in the sea of lipid. Yes, very good. बरोबर, you are right. Protein icebergs in sea of lipid. Yes. एक सेकंड. चलो. ठीक है. कम ऑन. बोर्ड व्यवस्थित दिसतोय सगळ्यांना? Yes, sir. हो सर. हो सर. आता आपण हे बघतोय, नीट लक्ष द्या. आपण हे बघतोय की हा जो पार्ट आहे आणि हा जो पार्ट आहे हे कशा पद्धतीने बनलेला आहे. लेट्स से हा एक मोठा पार्ट आहे, त्याच्यानंतर हा एक दुसरा पार्ट आहे, हा एक असा पार्ट आहे. हे असं असतं. मेम्ब्रेनचा एक पार्ट असा असतो. आता इकडे लक्ष द्या. याचे जर आपण दोन भाग केले, नीट लक्ष द्या. याचे जर आपण दोन भाग केले
तर हा जो वरचा जो पार्ट आहे, हा जो वरचा पार्ट आहे, हा असतो फॉस्फेटचा. काय असतं इथं? फॉस्फेट. बरोबर? इथे असतं फॉस्फेट. खालच्या बाजूला असतं ग्लिसेरॉल. कसं असतं? खालचा भाग असतो ग्लिसेरॉलचा, वरचा भाग असतो फॉस्फेटचा. फॉस्फेटला आपण शॉर्ट मध्ये PO4 असं लिहितो. हा जो पार्ट असतो हा कसा असतो? हायड्रोफिलिक असतो. कसा असतो? हायड्रोफिलिक. वॉटर लव्हिंग. वॉटर लव्हिंग. ठीक आहे. हा जो खालचा जो पार्ट असतो हा असतो फॅटी ऍसिडच्या टेल असतात. दीज आर फॅटी ऍसिड टेल. आता फॅटी ऍसिड कशाला म्हणायचं तर 2 मिनिटात सांगतो. दिस इज जर स्ट्रेट चेन असेल, लक्षात ठेवा. सर आवाज ब्लर होते मध्ये. हो सर, ब्लर होतोय. सर आवाज ब्लर होतोय. आवाज ब्रेक होतोय सर. अडखळतोय सर मध्ये मध्ये. आवाज ब्रेक होऊन येतोय ना? मेसेज करा, काही प्रॉब्लेम नाही. मेसेज करून सांगा मला, काही प्रॉब्लेम नाही. मेसेज करून सांगा. कम ऑन, मेसेज करा. क्लिअर आहे सर आवाज. आवाज येतोय का? हो सर. सांगा. येस सर, आता क्लिअर आहे. क्लिअर झालं? ओके. मला सांगा, हा जो जेव्हा चेन स्ट्रेट असते ना, हे बघा ही चेन, आता मी माझा हात दिसतोय ना, हे बघा ही जी चेन जेव्हा स्ट्रेट असते, अशी स्ट्रेट चेन असते, त्याच्यात समजायचं की कार्बन 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 कार्बनच्या आत कसा बॉन्ड आहे? सिंगल बॉन्ड आहे. सिंगल बॉन्ड आहे. कार्बनला कार्बन कार्बनला जोडणारा जो बॉन्ड आहे तो कसा असतो? सिंगल बॉन्ड. त्यावेळेला चेन कशी असते? स्ट्रेट. ज्या ठिकाणी कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड असतो, लक्षात ठेवा, ज्या वेळेला कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड होतो ज्या ठिकाणी, त्यावेळेला असं किंक बसतो. किंक वळते, गाठ पडल्यासारखी किंवा तिरकस झाल्यासारखी तिरकी होते. म्हणजे फॅटी ऍसिडच्या 2 टेल आपल्याला दिसत आहेत. हे बघा इकडे, दिस इज टेल नंबर 1, दिस इज टेल नंबर 2. येतंय लक्षात? दिस इज टेल नंबर 1, दिस इज टेल नंबर 2. ही एक टेल जी ती कशी एक किंक झाल्यासारखी, कशी झाली आहे? अशी किंक झालेली दिसतंय का? म्हणजे आता तुम्हाला डिटेल कळलं. काय कळलं? की जेव्हा आपण म्हणतो की फॉस्फोलिपिड बायलेयर, तो वरचा पार्ट काय आहे? फॉस्फेटचा आहे. खालचा पार्ट काय आहे? ग्लिसेरॉलचा आहे. ग्लिसेरॉल इज नॉट ए लिपिड. इज नॉट लिपिड. लिपिड शब्दाचा अर्थ आहे तेलाचा पदार्थ नाही, तेलकट पदार्थ नाही, ज्याच्या नावापुढे OL येतो. लक्षात ठेवा. केमिस्ट्री तुम्ही म्हणाल सर तुम्ही केमिस्ट्री शिकवायला लागले, इकडे लक्ष द्या. ज्या नावाच्या पुढे OL लागतो, OL, त्याला आपण म्हणतो अल्कोहोल. त्याला काय म्हणतो आपण? अल्कोहोल. याचं नाव काय बघा? काय नाव याचं? ग्लिसेरॉल. ग्लिसेरॉलचं स्ट्रक्चर जर काढायचं ठरलं ना तर तुम्हाला 2 मिनिटात काढून दाखवतो. बघा ग्लिसेरॉल कसा असतो. OH ग्रुप, OH ग्रुप, OH ग्रुप, हे 3 ठिकाणी OH ग्रुप असतो. इथे 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 इथे. कार्बनची व्हॅलन्सी किती असते? कोण सांगतं? 4. कार्बनची व्हॅलन्सी किती असते? 4. एक्झॅक्टली. तर यामुळे बघा प्रत्येक ठिकाणी सॅच्युरेशन आहे. 1 2 3 4 प्रत्येक ठिकाणी 1 2 3 4 1 2 3 4. म्हणजे ज्या वेळेला ह्या अशी चेन येते ना, आणि लक्षात ठेवा ज्या वेळेला
कार्बन आणि ऑक्सिजनचा जो रेशो असतो, लक्षात ठेवा, फॅटी ऍसिड म्हणण्यासाठी काही गोष्टी असाव्या लागतात. जेव्हा आपण एखाद्या मॉलिक्यूलला जेव्हा आपण फॅटी ऍसिड मॉलिक्यूल म्हणतो, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची, कार्बन इज मोर दॅन ऑक्सिजन. कार्बन इज मोर दॅन ऑक्सिजन. ज्या वेळेला कार्बन ऑक्सिजन पेक्षा जास्त असतो त्याला अशा स्ट्रक्चरला आपण म्हणतो फॅट. ज्या वेळेला कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचं प्रमाण कसं असतं, हा एक असेल तर हा पण एक असेल, हा मात्र डबल असेल. ह्या दोघांच्या सीच्या डबल हा असेल किंवा ओच्या डबल हा असेल, अशा स्ट्रक्चरला आपण काय म्हणत असतो, अशा स्ट्रक्चरला आपण म्हणत असतो शुगर. कुठलीही शुगर घ्या या फॉर्म्युल्यामध्ये बसेल तुम्हाला. जनरली जेवढे फॅटी ऍसिड्स असतील त्याच्यामध्ये तुम्हाला कार्बन जास्त दिसेल, ऑक्सिजन कमी दिसेल. अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर असतं. असे मॉलिक्युल्स, बायोमॉलिक्यूल चॅप्टर ज्या वेळेला मी शिकवेल त्यावेळेला तुम्हाला मी परत डिटेलमध्ये शिकवेल. आता ही गोष्ट लक्षात ठेवा की हे जे स्ट्रक्चर आहे, ही जी फॉस्फोलिपिडची बायलेअरची जी एक थर आहे ज्याच्यापासून हे युनिट तयार झाले आहेत, ते आपल्याला समजून घ्यायचे. हे जे दोन पाय आहेत, एक पाय सरळ आहे आणि एक पाय असा आहे. सिमिलरली असाच दुसरा पाय असा असेल. इमॅजिन करा, तुम्ही इमॅजिन करा. सिमिलरली असा हा जो पार्ट आहे हा पण असाच असेल, बरोबर. हा किंक इकडे आणि हा असा सरळ. येतंय लक्षात सगळ्यांच्या? म्हणून ही टेल अशी दिसते, म्हणजे हे दोन्ही लेअर. येस सर. क्लिअर झालं का तुम्हाला? सांगा बरं. हे सर. स्ट्रक्चर क्लिअर झालं का? हो सर. फॉस्फोलिपिड बायलेयर का म्हणतात? मेम्ब्रेनचं बेसिक स्ट्रक्चर जे असतं, काल एक गोष्ट सांगितली होती ज्या मुलांना लक्षात आहे, चांगलं बोलले तुम्ही. प्रोटीन्स आर लाईक द आइसबर्ग्स इन द सी ऑफ लिपिड, असं एक वाक्य आहे. आणखी एक वाक्य सांगितलं होतं जे मला एक्सपेक्टेड होतं तुमच्याकडून. मी सांगितलं होतं घट्ट असा पाक जो असतो, घट्ट असा जो पाक असतो बाळांनो, हे कोण आहे आयडी वाला, याला बाहेर काढावं लागेल. नाव वगैरे काही नाही, बावटासारखं येतोय. नाव टाकायला पाहिजे ना. इकडे लक्ष द्या. महत्वाची गोष्ट सांगतोय की गुलाबजाम तुम्ही सगळ्यांनी पाहिलं, काल मी बोललो होतो. पातेलं पण काढून दाखवलं होतं, मला चांगलं आठवतं, तुम्हालाही आठवतं. पातेलं जे होतं त्या पातेल्यामध्ये त्या पॉटमध्ये आपण पाहिलं की घट्ट असा गुलाबजामचा रस होता. गुलाबजाम मधला जो पाक आहे तो घट्ट होता, असा मी असा काढला होता आणि त्याच्यात असं निराळ्या ठिकाणी असे गुलाबजाम असे दाखवले होते. असे दाखवले होते ना काल. बघा, हे गुलाबजाम जे आहेत, हे जे गुलाबजाम आहेत हे काय आहेत? दीज आर प्रोटीन्स. मग हे पातळ जे आहे, हे जे सिरप आहे, हे काय आहे? लिपिड. हे काय बाळांनो? लिपिड. कळलं का? म्हणजे आपलं जे सेल मेम्ब्रेन आहे, आपले जे सेल मेम्ब्रेन आहे, ऍक्च्युअली हे त्या सेल मेम्ब्रेनचा स्टडी 1950 नंतर करण्यात आला आणि त्या सेल मेम्ब्रेनचा स्टडी करताना काय केलं गेलं, काय बघितलं गेलं, ह्या सगळे पूर्ण लिपिड्स चेक केले गेले आणि त्या लिपिड्स मध्ये पाहिलं की अनेक ठिकाणी काही ग्लायकोलिपिड्स आहेत, काही फॉस्फोलिपिड्स आहेत, निरनिराळ्या ठिकाणी त्यांनी पाहिलं, काही चॅनल प्रोटीन्स आहेत. आता त्याचा स्टडी आपल्याला करायचा आहे. आपल्याला आयडिया काय आली? मी जे बडबड करतोय, काल पण बडबड केली 5-7 मिनिटं, आज पण करतोय, या बडबडीचा अर्थ काय, याचा उपयोग काय, आणि मेम्ब्रेन एवढं आवश्यक आहे का स्टडी करणं? मेम्ब्रेन हे एका घरासारखं आहे, एक कारखाना आहे. ज्या कारखान्याला भिंत नाहीये किंवा ज्या कारखान्याला कव्हर केलेलं नाही, भले पत्र्याची असेल भिंत, पण जर भिंत नसेल बाळांनो तर मोठी समस्या येऊ शकते, खूप मोठी समस्या येते. काय समस्या येते ते आपण 2 मिनिटात समजून घेऊ. समस्या अशी आहे की तुमच्या घरामध्ये सगळं सामान तुम्ही भरून ठेवलं, सगळं सामान भरलेलं आहे. घरात किराणा आहे, निराळ्या वस्तू आहेत, छोट्या मोठ्या, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक, अमकं सगळ्या वस्तू, आणि ह्या सगळ्या वस्तू आहेत आणि तुमच्या घराला फक्त वरती छत आहे आणि खाली आहे.
तर अशा घराला सोडून तुम्ही जाऊ शकत, म्हणजे तुम्हाला कॉन्स्टंट राखावा लागेल, कॉन्स्टंट तुम्हाला रक्षण करत राहावं लागेल. यू कॅनॉट मूव्ह एनीवेअर. एवढंच नाही, तुम्हाला सगळ्या कोपऱ्यावर पण माणसं अरेंज करावे लागतील. तेवढे माणसं आहेत की नाही हा नंतरचा मुद्दा आहे. तर तुमच्याकडे जर भिंत नसेल तर सगळ्या वस्तू कोणीही केव्हाही व्हॉइस प्रोटेक्शन आणि यातून करण्या सेल मेम्ब्रेनमुळे बाउंड्री मिळत असते. आता ते रोल काय व्हॉइस ब्रेक होतोय सर. सर आवाज कट होतोय. आवाज ब्रेक होतोय सर. ओके. हाऊ द साऊंड इज कम ऑन. Break, sir. Voice break. Please come on, बोला. Is it okay? थँक यू. ठीक आहे, थँक यू. आता बोर्ड तिरका झाला. पुढच्या वेळेला ना आपण याचं सोल्युशन काढूया. अर्थात तुमच्या मर्जीनेच निघेल ते सोल्युशन, माझ्या एकट्याच्या मर्जीने नाही होणार. आपण सगळेजण मिळून पुढच्या वेळेला सुंदर सोल्युशन काढू याच्यावर. कारण दरवेळेला हे खेळ करून चालणार नाही. आता ज्या वेळेला कनेक्शन स्ट्रॉंग असतात त्यावेळेलाच काही गोष्टी स्टडी करण्यामध्ये मजा असते. नीट लक्ष द्या सगळ्यांनी. बोर्ड तुम्हाला व्हिजिबल आहे ना आता? बोला. बोर्ड व्यवस्थित व्हिजिबल आहे ना? ठीक आहे, व्हेरी गुड. ठीक आहे, मी पिन करतो व्हिडिओ. तुम्ही जरा पण गडबड केली का लगेच ताबडतोब पिन निघून जातं तिथे. आता आपण काय करतोय ते नीट लक्षात घ्या. या मेम्ब्रेनचा उपयोग तुम्हाला ज्या वेळेला डॉक्टर सांगतात की तुम्हाला तुमच्या शरीरात अशक्तपणा आलेला आहे आणि तुम्हाला सलाईन लावण्याची गरज आहे. सलाईन तुमच्याकडे मला माहित नाही यवतमाळकडे काय म्हणतात, ग्लुकोज चढाने की जरूरत आहे असं ज्या वेळेला म्हणतात. आय थिंक तुमच्याकडे असं म्हणत असतील. तर त्यावेळेला तुम्हाला विकनेस ज्या वेळेला येतो त्यावेळेला तुम्हाला तिथे काय करावं लागतं. काही गोष्टी काही तुमच्या शरीरामध्ये, हे बघा याच्या शिरा असतात ना, माझ्या हाताकडे बघा, इथं बघा माझी शिर दिसते. या शिरेचं ही जे नस आहे या नसेचं ही नसची मेन ब्रांच असं करत 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 डायरेक्ट हार्ट पर्यंत आलं. डायरेक्ट बेटा इथून ते असं पूर्ण हार्ट मध्ये आलेलं आहे. म्हणजे तुमचा जेवढं तुम्ही सलाईन वगैरे टाकता ते याच्यातनं जे डॉक्टर इंजेक्शन देतात ते डायरेक्ट कुठे येतं हार्टमध्ये. आणि हार्ट काय करतं, त्याला पंप करतं आणि पंप केल्यानंतर पूर्ण बॉडीभर ते औषध जातं. आता आपण जी सलाईन घेतो, आपण जे हे सगळं घेतो, औषधं घेतो, हे कशासाठी घेतो? त्याचा हेतू काय? त्याचा हेतू आहे की सेल, समजा सेल, मी तुम्हाला मागे बोललो होतो का एकदा, मला आता आठवत नाही एक्झॅक्टली, मी तुम्हाला बोललो होतो तुम्हाला भूक लागली म्हणजे कोणाला भूक लागली? काय सांगितलं होतं बघू. सेल्सला भूक लागली. तुम्हाला भूक लागली म्हणजे सेल्सला भूक लागली. तुम्हाला तहान लागली म्हणजे कशातलं पाणी कमी झालं? सेल्स मधलं पाणी कमी झालं. आर यू गेटिंग? समजतंय का? सेल्स मधलं पाणी कमी होतं त्यावेळेला तुम्ही पाणी पिता. ज्या वेळेला सेल मधलं पाणी खूप जास्त कमी होतं त्यावेळेला डॉक्टर काय सांगतात, तुम्ही सलाईन लावून घ्या, तुम्ही बॉटल चढवून घ्या, बॉटल लावून घ्या बोलतात ना.
मग ते का बोलतात? कारण या सेल मधलं जे कंपोजिशन असतं, या सेलच्या आत काय असतो? सायटोप्लाझम. तो सायटोप्लाझम जर कोरडा झाला, जर सायटोप्लाझम मधलं कंपोजिशन बिघडलं, सायटोप्लाझम मध्ये जेवढं पाणी पाहिजे ते जर कमी पडलं, तर सेलला निरनिराळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी करता येतात. सेलला निरनिराळ्या प्रकारच्या ज्या ऍक्टिव्हिटी असतात, खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी असतात. रात्र तुम्हाला काय सांगितलं? सेल इज लाईक अ फॅक्टरी, ज्याच्यामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या मशिनरीज आहेत. या सगळ्या मशिनरीचा स्टडी आपण हळूहळू पुढच्या 2 वर्षात करणार आहोत, जे 11वी आणि 12वी मध्ये. तर याच्यामध्ये हे निर्णय ज्या ऍक्टिव्हिटीज चाललेल्या आहेत त्याच्यासाठी वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट कंपोनंट. तो जर कमी झाला तर सेलचं काम डिस्टर्ब होतं. दुसरी गोष्ट, आपण जेवतो का? नीट लक्षात द्या. आपण का जेवतो? जेवणाचा हेतू असा आहे की आपण जे जेवतो ते सगळं कुठे येतं? सगळ्याच्या सगळं ब्लड मध्ये टाकलं जातं. आणि ब्लड मध्ये विचार करा की हे सगळे मॉलिक्युल्स फिरत आहेत. तर सेल मेम्ब्रेनच एक अशी गोष्ट आहे बाळांनो, सेल मेम्ब्रेनच एक अशी गोष्ट आहे की जे जे आवश्यक पदार्थ असतात त्याला आत सोडतं आणि जे अनावश्यक पदार्थ असतात, जे वेस्ट मटेरियल असतात ते मेम्ब्रेन मधून बाहेर टाकले जातात. तुम्हीच विचार करा की तुमच्या ब्लड मधून काही वाईट गोष्टी, उदाहरणार्थ काही गॅसेस आहेत. इमॅजिन करा, कार्बन डायऑक्साईड आहे, नायट्रोजनचे काही वेस्ट मटेरियल आहेत, युरिया आहे, युरिक ऍसिड आहे, बरोबर आहे, क्रिएटिनिन आहे, हे काही वेस्ट पदार्थ आहेत. असे अनेक वेस्ट पदार्थ आपल्या बॉडीमध्ये तयार होतात आणि रात्रंदिवस काही सेल मरतायत, बरोबर. नवीन नवीन जंतूंचा हल्ला होतोय. हे पूर्ण एक असं समजा की फार मोठा देश आहे, एक मोठा देश आहे. जसं पूर्ण देश मॅनेज करायचा असतो तसं, जसं पूर्ण देश माणसं मॅनेज करतात तसं पूर्ण शरीर या सेल्स मॅनेज करतात. मग आता तुम्ही विचार करा की या सेल्सला काही पदार्थ काम, आता सेलला जर काम करायचं असेल, कुठल्याही ठिकाणी काम करायचं असेल, कारखाना चालवायचा असेल तर काय लागतं? कारखाना चालवण्यासाठी पैसे लागतात. काय लागतात? पैसे. कारण कामगारांना पगार दिला तरच तो तुमचा कारखाना चालेल. तुम्हाला मशिनरीज नवीन नवीन टाकाव्या लागतात, त्याच्यासाठी पैसे लागतील. कच्चा माल जो असतो, रॉ मटेरियल जे असतं त्याला आणावं लागतं, त्याच्यात खर्च येतो. या सगळ्या गोष्टींसाठी खर्च होतात. मग ह्या खर्च होण्यासाठी काय पाहिजे? त्या व्यक्तीकडे भांडवल असलं पाहिजे, त्या व्यक्तीकडे पेमेंट पैसे असले पाहिजे, तरच तो कारखाना उभा करेल. तुमच्या माझ्यासारखा माणूस का कारखाना उभा करू शकत नाही? कारण आपल्याकडे भांडवल नाहीये. जे बेसिक भांडवल पाहिजे तेही नाही आपल्याकडे, बरोबर आहे ना? तुमच्या लक्षात येत आहे. मग असंच जर सेलला कॉन्स्टंट काम करायचं असेल आणि चांगल्या पद्धतीने काम करायचं असेल तर सेलकडे कंटिन्युअस सप्लाय पाहिजे. कशाचा? एनर्जीचा. मग ही जी एनर्जी आहे ही एनर्जी कुठून येईल? ब्लड मधनं येईल. किंवा तो जो ऑर्गॅनिझम ज्या टाईपचा असेल त्याच्या तो जे काही खात असेल त्याच्यातनं तो एनर्जी रिच मॉलिक्यूल खातो आणि त्या सेल पर्यंत त्या सेल मधच्या आत त्या मेम्ब्रेनला क्रॉस करून त्याचा उपयोग करून त्याच्यातनं एनर्जी बनवतात. सेल काय करते? त्याच्यातनं एनर्जी बनवतात. समजतंय का? बोला. समजतंय का? हो सर. गुड. आता इकडे लक्ष द्या. म्हणून सेल मेम्ब्रेन व्हेरी इम्पॉर्टंट. काल आपण एक गोष्ट शिकलो होतो की आपण एका अशा पद्धतीने असे 2 बॉक्सेस काढले होते बघा. असे 2 बॉक्सेस काढले होते, असे 2 बॉक्सेस काढले होते. ब्लॅकबोर्ड थोडा ब्लर आहे. हो, थोडासा ब्लर आहे बेटा. इकडे लक्ष द्या. असा बॉक्स काढला होता ना आपण, आठवतो का? असा बॉक्स क्लिअर झाली बघा इमेज. असा जो बॉक्स होता बाळांनो, या बॉक्स मध्ये मी सांगितलं होतं, काय सांगितलं होतं? समजा जर सेलची साईज मायक्रोस्कोपिक नसेल, मोठी असेल तर काय होतं? काय डिस्टर्ब होतो? काय डिस्टर्ब होतो असं सांगितलं होतं? कोण सांगतं? व्हॉल्यूम आणि सरफेस एरिया. व्हॉल्यूम आणि सरफेस एरिया यांचा रेशो डिस्टर्ब होतो. काय डिस्टर्ब होतो? यांचा जो रेशो असतो तो डिस्टर्ब होतो, यांचं प्रमाण डिस्टर्ब होतं. आपण एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यांसाठी सांगतो, जेवढा सरफेस एरिया जास्त असतो तेवढी सेल जास्त ऍक्टिव्ह असते.
आणि जेवढा सेलचा सरफेस एरिया कमी कमी होत जाईल तेवढी सेल लेस ऍक्टिव्ह होत जाते. म्हणजे सेल ज्या वेळेला मरते किंवा सेल ज्या वेळेला नॉन फंक्शनल होते, सेल ज्या वेळेला मरते किंवा सेल ज्या वेळेला नॉन फंक्शनल होते त्यावेळेला तिची साईज मोठी होऊन जाते आणि ती सांगतं नाऊ आय एम गोइंग टू रिटायर. येते लक्षात. म्हणून व्हॉल्यूम सरफेस एरिया या रेशोला फार मोठं महत्व आहे. म्हणून सगळ्या सेल्स, हत्ती असो की सगळ्यात मोठा मासा कोणता सांगा, विच इज द बिगेस्ट ब्ल्यू वेल. ब्ल्यू वेल. वेल आहे, बरोबर. हा, वेल्स आहेत, शार्क्स आहेत, पण यांच्यामध्ये पण सेलची साईज तेवढीच आहे कारण सेलची ऍक्टिव्हिटी जास्त असली पाहिजे. आता मेम्ब्रेनला समजून घेऊ आपण. आता मेम्ब्रेन कसं आहे बघा, असं आहे. आता एक मेम्ब्रेन मी 3D काढतो आणि एक मेम्ब्रेन 2D काढतो. पहिल्यांदा 3D मेम्ब्रेन काढतो, हे बघा असं. जसं आपण काल पाहिलं तर सेल वॉलला आपण काढताना अशी काढली होती बघा, असं. असा एक मेम्ब्रेनचा तुकडा घेऊन आपण त्याचा ऑब्झर्वेशन करतोय बघा. असा एक तुकडा घेतलाय आपण तुम्ही पण असा माझ्या बरोबर काढा बघा. थोडस तिरपं होत आहे, हे बघा. हा एक पीस आहे. आता याच्यामध्ये कसं करतो आपण हे बघा, एक असं पटपट 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 काढत जा. काय काढतोय हे गोल गोल सांगा बरं, काय काढतो हे गोल गोल मी? कशाचे हेड्स काढतोय? फॉस्फेट. हा, फॉस्फोलिपिडचे हेड काढतोय. ठीक आहे. मग आता हा झाला खालचा लेअर आहे बघा. अशी रेषा मारणार मी, अशी रेषा मारल्यानंतर असं करणार आहे बघा, इथून असं होईल. आता असं करतोय बघा. इमॅजिन करा तुम्हाला, फास्ट फास्ट काढा एकदम. आता याचं तुम्हाला डिटेल स्ट्रक्चर माहिती आहे त्यामुळे फार याची चिंता करायची नाही की थोडंसं तिरपं होत आहे, वाकडं होत आहे. डोंट वरी, जे होत आहे ते होत आहे, लेट इट बी. आपल्याला मेम्ब्रेन समजून घेणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी इथं आपण एक पीस काढून बघतोय ना मेम्ब्रेनचा. 3D इमेज यायला पाहिजे असा माझा हेतू आहे. हे मेम्ब्रेन ऍक्च्युअली असं खालीवर असतं, एकसारखं नसतं, थोडंसं तिरपं असतं, पण आपण समजून घेण्यासाठी काढतोय. आता नीट लक्षात घ्या. आता इथे जर तुम्हाला दाखवलं तर इथे काय दाखवणार, असं पूर्ण असं असं इमॅजिन करा. हे पूर्ण असं असेल. आता मी याच्यात निराळे पार्ट तुम्हाला दाखवणार आहे. दिसतंय का थोडंफार 3D दिसतंय का हे बघा? हो सर. कम ऑन. येस. आता हे 3D इमेज तुम्हाला दिसते. आता मी याला मध्ये मध्ये निरनिराळ्या गोष्टी चिकटवणार आहे. आता जे मेम्ब्रेनची बाहेरची बाजू आणि मेम्ब्रेनची आतली जी बाजू आहे, मेम्ब्रेनची आतली बाजू आणि मेम्ब्रेनची बाहेरची बाजू जी आहे ती मी दाखवतो तुम्हाला. आपण जेव्हा प्रत्यक्ष एखादी गोष्ट काढतो ना तेव्हा तिची मजा, तिचा आनंद, ते समजणं जास्त चांगलं क्लिअर होत असतं. आय होप तुम्ही माझ्या बरोबर आता हे काढत असता. आता हे झालं मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर. या मेम्ब्रेनवर निरनिराळ्या ठिकाणी असे असे मोठमोठे स्ट्रक्चर्स असतात. हे असे असतात, हे असे स्ट्रक्चर्स असतात, हे असे स्ट्रक्चर्स असतात. काही ठिकाणी असे असतील, छोटे असतील, काही ठिकाणी असे असतील, काही ठिकाणी आपल्याला असे पूर्ण बाहेर गेलेले दिसते, असं असेल. काही वेळेला आपल्याला इथे दिसतील. काही वेळेला आपल्याला असं दिसते. हे बघा, इमॅजिन करा याच्यावर.
काही वेळेला असं स्ट्रक्चर असं दिसेल. आपल्याला मध्ये मध्ये मात्र हे दिसतच राहते, हे असे दिसतच राहते. कधी कधी हे आतल्या बाजूला असे दिसते, हे असे दिसते, कधी याच्यावर असे दिसते, कधी असे दिसते. हे बघा, हे असं दिसेल. जे मी गुलाबजाम बोललो होतो ना, तसं दिसतंय बघा. हे मध्ये मध्ये आजूबाजूला सगळं मला लिपिड दिसतंय. हे मला सगळं लिपिड दिसतंय. आता इथे बघा, कधी कधी हे आर पार असतात असे आतल्या बाजूला आहे, हे बाहेर नाही, हे आतल्या बाजूला इथून ते तिथपर्यंत. कधी कधी हे असं थोडेसे घुसलेले दिसतात. कधी कधी आपल्याला असे घुसलेले दिसतात. कधी कधी हे गेट सारखे दिसतात. कधी कधी हे कसे दिसतात आपल्याला, असे गेट सारखे. बघा हे असं, हे सगळे काय आहेत बेटा, प्रोटीन्स आहेत. हे चॅनल सारखे दिसतात. हे बघा, याला मी चॅनल सारखं काढतो. दिसतंय तुम्हाला? थोडीफार अंदाज येतोय का? अंदाज लावा, मला सांगा. हो सर. हा, आता इमॅजिन करा. की हे आत 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 घुसलेलं आहे. हे असं 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 स्ट्रक्चर. हे जे सगळे आहेत ना बेटा, हे निळ्या प्रकारचे मेम्ब्रेन प्रोटीन्स आहेत. हे सगळे काय आहेत? प्रोटीन्स आहेत. मी जो मगाशी शब्द वापरला होता ना, तसं आता याला इमॅजिन करा. आता एखाद्या सेलमध्ये एखादा पदार्थ आत घ्यायचा आहे आणि एखादा पदार्थ बाहेर सोडायचा. आता या सेलच्या बाहेरच्या बाजूला जे फ्लुइड प्रेझेंट असेल, जे सबस्टन्स प्रेझेंट असेल, इथे जो सबस्टन्स असेल, ही सेलची आतली बाजू आहे, इनर साइड ऑफ द सेल आहे. ही काय आहे? इनर साइड. ही काय आहे? सेलच्या बाहेरची बाजू. ही कोणती साइड आहे? आउटर साइड. आउटर साइडला काय असतं? आउटर साइडला जे फ्लुइड असतं त्याला म्हणतात एक्स्ट्रा, म्हणजे बाहेरचं. सेल्युलर म्हणजे सेलच्या. फ्लुइड म्हणजे द्रव पदार्थ. सेलच्या बाहेरचा द्रव पदार्थ, त्याला आपण काय म्हणतो? ECF. इनर साइडला काय असेल? इंट्रा म्हणजे आत. सेल्युलर म्हणजे सेलच्या. फ्लुइड म्हणजे द्रव पदार्थ. म्हणजे काय असेल? आत काय असेल? ICF. बाहेर काय असेल? ECF. समजलं? म्हणजे बाहेरून काही गोष्टी आत आणल्या जातील आणि आतून काही गोष्टी बाहेर टाकल्या जातील. हे रात्रंदिवस सेलमध्ये चाललेलं असतं. हे रात्रंदिवस बाळांनो सेलमध्ये चाललेलं असतं. हो, ब्लर आला बेटा. येस, आय एम गेटिंग. ब्लरला क्लिअर करतोय बघा. काय होतं, हे कॅमेराचं रिझोल्युशन ना थोड्या वेळात चेंज होत राहतं. जसं मी मागे पुढे हलतो, आता मला बोलल्याशिवाय किंवा डायग्राम काढल्याशिवायचा पर्याय नसतो ना, त्यामुळे असं होतं. आता सेलच्या बाहेर काय आहे? सेलच्या आत काय? इंट्रासेल्युलर फ्लुइड. सेलच्या बाहेर काय? एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. आणि यांच्यामधून सेलमधून ट्रान्सपोर्टेशन होतं. सेलमधून बेटा कंटिन्युअस काही ना काही गोष्टी येत असतात, जात. सेलमध्ये हा जो पार्ट आहे, हा जो बाहेरचा पार्ट आहे, हा कसा आहे? हायड्रोफिलिक आहे. वरचा पार्ट कसा आहे? हायड्रोफिलिक आहे. सेलचा खालचा पार्ट कसा आहे? हायड्रोफिलिक आहे. आणि मधला पार्ट कसा आहे? हा जो मधला पार्ट आहे, हा कसा आहे? या ज्या टेल्स आहेत ह्या कशा आहेत? बोला. हायड्रोफोबिक आहे. कशा आहेत बेटा? हायड्रोफोबिक. म्हणजे खालची बाजू वरची बाजू काय झाली? हायड्रोफिलिक. आणि खालची बाजू वरची बाजू कशी झाली? हायड्रोफिलिक. कारण इकडे पण फ्लुइड आहे आणि सेलच्या बाहेर पण फ्लुइड आहे, त्यामुळे या फ्लुइड मध्ये सेल ठेवलेली. बरं, हे जे ह्या मेम्ब्रेन मधले जे लिपिड्स असतात ना, हे लिपिड जे असतात हे कशी मुवमेंट करतात? हे स्वतः रिपेअर होत राहतात. हे काही वेळेला खाली,
काही वेळेला वरती, काही वेळेला खाली, काही वेळेला वरती. म्हणजे इथलं एक लिपिड जर समजा इथे आलं तर हे वरती जाऊ शकतं, हे खाली येऊ शकतं. याला हे बघा इथे आपल्याला अशी मुवमेंट दिसते. इकडे arrow बघा दिसतोय का तुम्हाला? मी आता लाईट चालू करतो. सर फळावरचा ब्लर होतो. इकडे लक्ष द्या थोडस. हे बघा ही मुवमेंट कशी होते? ही अशी होते. हे खाली जाईल, हे वरती येईल. दिसतंय का सगळ्यांना? बघा बरं, ॲरो दिसतोय का? मी ॲरो काढलेला दिसतोय का? हो सर. हा, हे खाली येऊ शकतं आणि हे खालचं जाऊ शकतं. या अशा प्रकारची जी मुवमेंट होते याला म्हणतात फ्लिप फ्लॉप मुवमेंट. म्हणजे इथे मेम्ब्रेन मधले जे लिपिड्स आहेत, लिपिड्स काय शो करतात? फ्लिप. लिपिड शो फ्लिप फ्लॉप मुवमेंट. पण प्रोटीन जे असतात, हे जे प्रोटीन्स असतात बाळांनो, नीट लक्ष द्या. हे जे प्रोटीन्स असतील या ठिकाणी, लेट्स से की इथे प्रोटीन आहे, इथे एखादा प्रोटीन लावलेला आहे. हे जे प्रोटीन्स असतील, आता हे जे प्रोटीन्स असतात हे दोन प्रकारचे असतात. इकडे लक्ष द्या. हे जे प्रोटीन्स असतात, हे प्रोटीन्स जे असतात हे दोन प्रकारचे असतात. 2 टाइप्स असतात. जे मेम्ब्रेनच्या आरपार असतात, यांना म्हणतात इंटिग्रल प्रोटीन. यांना काय वर्ड यूज करतात? इंटिग्रल प्रोटीन. आणि जे मेम्ब्रेनला एकदम लूजली अटॅच असतात, नुसतं हे वरच्या वरती अटॅच असतात, अशा प्रोटीन्सला आपण म्हणतो आपण पेरिफेरल प्रोटीन. आजूबाजूचे प्रोटीन. पेरिफेरलचा अर्थ होतो अवतीभोवती, आजूबाजूचे. पेरिफेरल प्रोटीन. प्रोटीन्स दोन प्रकारचे असतात. कोणकोणते? इंटिग्रल प्रोटीन, जे आरपार असतात. यू कॅनॉट रिमूव्ह देम इझिली. तुम्ही त्यांना इझिली रिमूव्ह करू शकत नाही बाळांनो. ज्यांना तुम्ही इझिली रिमूव्ह करू शकत नाही, अशा प्रोटीन्सला काय म्हणतात? इंटिग्रल प्रोटीन्स. आणि जे प्रोटीन्स तुम्ही सहज काढू शकतात, बाजूला निघून जाऊ शकतात, अशा प्रोटीन्सला काय म्हणतात? पेरिफेरल प्रोटीन्स. पेरिफेरल प्रोटीन्स काही आत पण असतात आणि काही बाहेर पण असतात. प्रोटीन्स मध्ये जी मुवमेंट होते, तुम्हाला सांगून आश्चर्य वाटेल, या फ्लुइड मध्ये, या मॉडेलला काय नाव दिलंय? या मॉडेलला काय नाव आहे? फ्लुइड मोझॅक मॉडेल. कोणी दिला हे मॉडेल? फ्लुइड मोझॅक मॉडेल सिंगर आणि निकोलसननी दिलेलं आहे. हे फ्लुइड मोझॅक, याला फ्लुइड का म्हटलेलं आहे? कारण यांच्यामध्ये बेटा हे कंटिन्युअस मुवमेंट करत असते. हे मेम्ब्रेन जे असतं ना, असं कंटिन्युअस मुवमेंट करत असतं. कंटिन्युअस मुवमेंट. हे इथून तुम्ही एका क्षणाला याला जर नाव दिलं तर हे तुम्हाला कुठेतरी दुसऱ्याच ठिकाणी सापडेल. याला जर समजा तुम्हाला नाव देता आलं असतं तर हे कंटिन्युअस मुवमेंट करत असतं. फ्लुइड सारखं असतं. फ्लुइड कसं असतं? फ्लुइड स्थिर नसतं. फ्लुइड मधले तुम्हाला जेव्हा केमिस्ट्री शिकाल तेव्हा तुम्हाला सर सांगतील, फ्लुइड मधले मॉलिक्युल्स जे कसे असतात? कंटिन्युअसली मुव्हिंग असतात. कसे असतात? कंटिन्युअसली मुव्हिंग असतात. कंटिन्युअस मुवमेंट करत असतात. म्हणून या मॉडेलला नाव काय? सतत म्हण. आणि मोझॅक शब्दाचा अर्थ काय होतो? MOSAIC. मोझॅक शब्दाचा अर्थ होतो की समजा हा एक पीस आहे, या पीसवर जर एकसारखापणा जर दिसला तर त्याला आपण प्लेन म्हणू. पण इथे काहीतरी, इथे काहीतरी, इथे काहीतरी, इथे काहीतरी, इथे काहीतरी, इथे काहीतरी डार्क कलरने काही तुम्हाला पार्ट दिसत आहेत, म्हणजे याला आपण काय म्हणतो? हे बाकीचं सगळं फ्लुइड आहे, पण जसं तुम्हाला आजूबाजूला हे असे मध्ये मध्ये धब्बे दिसतात, ठिपके दिसतात, ठिपके, मराठीमध्ये त्यांना ठिपके म्हणतात, हिंदी में उसको धब्बे कहते हैं, धब्बे. याला आपण म्हणतो मोझॅक. याला काय म्हणतो आपण? मोझॅक. म्हणून या मॉडेलचं नाव काय? फ्लुइड मोझॅक मॉडेल. ठिकाणी जे असणारे प्रोटीन्स आहेत यामुळे काय असतात? हे धब्बे आपल्याला दिसत असतात. आर यू गेटिंग? समजतंय का सगळ्यांना? बोला. हो सर. कोण? हो सर. एव्हरीबडी इज गेटिंग. आता मॉडेल तुम्हाला समजतंय की यामध्ये काय काय प्रोटीन्स असतात. याच्यात प्रोटीन्स, आता याच्यात हे जे लांब लांब शिंड्यांसारखे दिसतंय तुम्हाला, काहीतरी बाहेर निघाल्यासारखं. जर हे जे स्ट्रक्चर आहे, हे जे बाहेर निघालेलं आहे, जर हे
फॉस्फेटला अटॅच असेल, हे जर या फॉस्फेटला अटॅच असेल तर याला मी नाव काय देऊ? फॉस्फो ग्लायकोफॉस्फेट. याला आपण काय नाव देऊ? ग्लायकोफॉस्फेट. याला काय म्हणू? ग्लायकोफॉस्फेट और ग्लायकोलिपिड. मोर प्रिसाइजली काय म्हणू शकतो याला? ग्लायकोलिपिड. समजा हे जर लिपिडला अटॅच असेल तर याला आपण काय नाव देऊ? ग्लायकोलिपिड. काही वेळेला हे कशाला अटॅच असतं? प्रोटीनला अटॅच असतं. ह्या मेम्ब्रेनस प्रोटीनलाही काही पार्ट आपल्याला अटॅच झालेला दिसत असतो. आणि या वेळेला त्याचं नाव काय असतं ते नीट समजून घ्या. ग्लायकोप्रोटीन. याला काय वर्ड यूज करतो आपण? ग्लायकोप्रोटीन. समजा याच्यापासून एखादा असा स्ट्रक्चर तयार झाला असेल, याच्यापासून असं स्ट्रक्चर तयार झाला असेल, इथून असं एखादं स्ट्रक्चर तयार झालं, तर याला कशाला अटॅच आहे? प्रोटीनला. मग याला नाव काय देणार मी? ग्लायकोप्रोटीन. हे काय असतात? हे कशासाठी असतात? तर हे जे असतात बेटा, हे इन्फॉर्मेशन, बाहेरून काय पदार्थ आलेला आहे हे इन्फॉर्मेशन सेलला देत असतात किंवा ह्या सेलची आयडेंटिटी म्हणून काम करतात. जसं आपण कॉलेजला जातो तर कॉलेजला गेल्यानंतर आपल्यासाठी काय कंपल्सरी असतं? कॉलेजला किंवा स्कूलमध्ये काय कंपल्सरी असतं? आय कार्ड कंपल्सरी असतं. तसं या सेलचं हे जे मार्क्स आहेत, हे जे बाहेर निघालेले जे तुम्हाला दिसत आहेत, ग्लायकोलिपिड्स दिसत आहेत, ग्लायकोप्रोटीन्स दिसत आहेत, हे काय असतात? त्या सेलचे काय असतात बेटा? हे त्या सेलचे आयडेंटिफिकेशन मार्क्स असतात. त्याच्यामुळे त्या सेलची ओळख होते. या सेलवर असणारे हे जे स्ट्रक्चर्स आहेत, या सेलवर जे असणारे स्ट्रक्चर्स आहेत, या सेलमुळे त्या सेलची ओळख बनत असते. आपल्याला आपण जे म्हणतो ना, माझा ब्लड ग्रुप ए आहे, माझा बी आहे, माझा सी आहे, सॉरी AB आहे, हे जे ब्लड ग्रुप्स आहेत, या ब्लड ग्रुप्समध्ये आपल्याला हे जे स्ट्रक्चर दिसतात, दीज आर ऍक्च्युअली ग्लायकोप्रोटीन. काय असतात? हे ग्लायकोप्रोटीनच असतात, ज्यामुळे आपली ओळख असते. म्हणजे प्रत्येक सेलकडे स्वतःचा एक झेंडा असतो. येतंय लक्षात? आता आपल्या ब्लड ग्रुपच्या बाबतीत बोलायचं झालं तर हे झेंडे कशावर असतील? RBC वर असतात, रेड ब्लड सेलवर. आपण जेव्हा रेड ब्लड सेल शिकवेल मी तुम्हाला, त्यावेळेला तुम्हाला कळेल. आता या ठिकाणी काही प्रोटीन जे असतात तिथे ऑब्झर्व करा. हे जे प्रोटीन्स असतात, हे प्रोटीन्स डायरेक्ट चॅनल प्रोटीन्स आहेत, बाहेरचे पदार्थ आत सोडण्यासाठी किंवा आतले पदार्थ बाहेर सोडण्यासाठी. काही यांना सिलेक्टिव्ह असं वे असतो. असं नाहीये की कुठलाही पदार्थ आला आणि कुठलाही पदार्थ बाहेर सोडला. काही याच्यामध्ये फॅसिलिटी प्रोव्हाइड करतात. आता या सगळ्यांचा उपयोग काय होतो ते आपण हे मी पुसतोय आणि मग आपण एक सिंपल स्ट्रक्चर काढून त्याला एकेकाला समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आता हा पार्ट आय होप तुम्हाला इथे कळला असेल. एक मेम्ब्रेन जे असतं, त्या मेम्ब्रेन मध्ये सगळ्यात वरच्या बाजूला काय दिसतं, खालच्या बाजूला काय असतं, खालचं वरचं एकदम सारखं असतं. वरचा जो पार्ट असतो दॅट इज मेड अप ऑफ वरचा जो पार्ट असतो तो कशाचा हेड असतो? फॉस्फेट आणि ग्लिसरॉलचा हेड असतो. आणि खाली काय असतात? 2 टेल्स असतात. कशाच्या टेल असतात? फॅटी ऍसिडच्या. म्हणजे आपण यालाच काय म्हणतो? फॉस्फोलिपिड. म्हणजे फॉस्फोलिपिडचा हा एक लेअर झाला आणि खालचा एक लेअर झाला. या दोन्ही लेअरच्या टेल्स एकमेकांना टच असतात. तुम्हाला स्पष्ट कळावं म्हणून मी थोड्या अंतरावर काढलं. एकदम जर जवळ काढलं असतं तर तुम्हाला हे बाकीचे मेम्ब्रेन प्रोटीन्स आपल्याला दिसले नसते. प्रोटीन्स जे असतात ते 2 प्रकारचे असतात. एक प्रोटीन्स जे असतात ते वरच्या नुसते सरफेसला अटॅच असतात आणि काही प्रोटीन्स जे असतात ते एम्बेडेड प्रोटीन्स असतात, आत घुसलेले असतात. यू कॅनॉट रिमूव्ह ते, तुम्ही त्यांना काढू शकत नाही, असे प्रोटीन्स असतात. जे प्रोटीन्स आतपर्यंत घुसलेले असतात अशा प्रोटीन्सला आपण इंटिग्रल प्रोटीन्स म्हणतो. जे सुपरफिशियल वरवर अटॅच असतात, खालच्या बाजूला असतो की वरच्या बाजूला, अशा प्रोटीन्सला आपण पेरिफेरल प्रोटीन्स म्हणतो. या प्रोटीन्समुळे फायदा काय होतो? या प्रोटीन्समुळे सेलचे बरेचसे पदार्थ आत येऊ शकतात किंवा बाहेर जाऊ शकतात. यांना आपण चॅनल प्रोटीन्स म्हणतो, कॅरियर प्रोटीन्स म्हणतो. असे खूप सारे प्रोटीनचे प्रकार आहे. यांना आपण गेट्स म्हणतो. इतकेच प्रकार आहेत बेटा. इतक्या प्रकारच्या ओपनिंग याच्यावर दिलेले आहेत. आणि हे जे सेल मेम्ब्रेन आहे असं नाहीये की आओ जाओ घर तुम्हाला.
काही ठराविक पदार्थांनाच आत सोडतं आणि काही ठराविक पदार्थांनाच बाहेर जाऊ देतं. असं नाही की वॉटरला एकदम इझिली आत येऊ देईल. आणि वॉटरचे मॉलिक्यूल जे असतात थोडेफार कसे असतात, आरपार मेम्ब्रेनच्या आरपार निघू शकतात, पण एकदम फटफट सगळं पाणी आत आलं आणि फटकन पाणी बाहेर निघून गेलं असं होत नाही. काही सिलेक्टिव्हिटी आहे. म्हणजे मेम्ब्रेन कसं आहे, सिलेक्टिव्हली परमिएबल आहे. मेम्ब्रेन कसं आहे बेटा, सिलेक्टिव्हली परमिएबल आहे. मेम्ब्रेन कोणाला इझिली परमिट करतं, कोणाला सहज येऊ देतं, कारण या फॅटी ऍसिडच्या ज्या टेल्स आहेत, या टेल्स नीट लक्षात घ्या, या टेल्स जे असतात याच्यातनं एखादा तेलकट पदार्थ असेल तो इझिली आत जाऊ शकतो. पण वॉटर जो आहे तो इझिली आत येणार नाही. ज्याच्यामध्ये आयन्स असतात, ते जे आयन्स असतात, नीट लक्षात द्या, आयन्स असतात ते इझिली येऊ शकत नाही. त्या आयनसाठी आयनचे चॅनल्स बनवलेले असतात. आता मी हे पुसतोय, मग तुम्हाला एक एक गोष्ट समजून सांगतो, समजत जाईल, काळजी करायची नाही. आपल्या बुक मध्ये काय दिलंय तेही वाचू आणि या पूर्ण स्ट्रक्चरला समजून घेऊ. आता ओव्हरऑल आपल्याला आयडिया आली की सेलच्या सगळ्या बाजूला मेम्ब्रेन असतं आणि मेम्ब्रेन कसं असतं. हे मॉडेल देणारे जे सायंटिस्ट होते त्यांचं नाव होतं सिंगर आणि निकोलसन. यांनी जे मॉडेल दिलेले आहे ते दिलेले 1972 मध्ये. आणि हे त्यावेळेचे जेवढे सायंटिस्ट होते किंवा आजचे जे सायंटिस्ट आहेत त्या सायंटिस्टनी विचारलेले जेवढे क्वेश्चन्स होते या सगळ्या क्वेश्चन्सला आन्सर करण्याचं काम, या सगळ्या क्वेश्चन्सचा आन्सर करण्याचं काम या मॉडेलने दिलेलं आहे. मॉडेल शब्द का वापरतोय आपण त्याचं कारण सांगतो तुम्हाला, नीट लक्ष द्या. वाय आय एम युझिंग द मॉडेल वर्ड हिअर. तर त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे, सगळ्यात बेसिक रिझन आहे बाळांनो, की मॉडेल शब्द जर मानलं नाही तर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मध्ये सुद्धा मेम्ब्रेनचा स्टडी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मध्ये तुम्ही लिव्हिंग सेलचा कधीही स्टडी करू शकत नाही, कारण त्याच्यात इलेक्ट्रॉन जातात. लिव्हिंग सेलचा तुम्ही स्टडी करायला गेलं तर ती सेल त्या मिनिटाला मरून जाते, कारण ती सेल त्या मिनिटाला खलास होते. कारण त्याच्यावर आपण इलेक्ट्रॉनचा मारा करत असतो. तिथे आपण रेज वापरत नाही, आपण तिथं साधे लेन्स नाही वापरत, ते इलेक्ट्रॉनचा बीम टाकतो. आणि इलेक्ट्रॉनचा जेव्हा आपण बीम टाकतो, लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉनचा ज्या वेळेला आपण बीम टाकतो त्यावेळेला म्हणजे तो किरण टाकतो त्यावेळेला ती सेल ताबडतोब मरते. म्हणून इलेक्ट्रॉनचे ज्या इमेजेस असतात, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मधल्या ज्या जेवढ्या इमेजेस असतात या ब्लॅक अँड व्हाईट मिळतात आपल्याला. कलर फोटोग्राफ आपल्याला कुठे मिळतो, तुम्ही जो कंपाऊंड मायक्रोस्कोप, काही कॉलेजेसमध्ये काही स्कूल्समध्ये कंपाऊंड मायक्रोस्कोप ठेवलेला असतो. तुम्ही एखाद्या मोठ्या डॉक्टरकडे जर तुम्ही गेले जे पॅथॉलॉजीचे प्रॅक्टिस करतात, उदाहरणार्थ रक्त, लघवी, आमचं तमकं तपासतात, या डॉक्टरांकडे जर तुम्ही गेले तर तिथं तुम्हाला कंपाऊंड मायक्रोस्कोप पाहायला. बाकीच्या ठिकाणी यू कॅनॉट सी इट. आलं लक्षात. म्हणजे तुम्हाला कलर फोटोग्राफ पाहिजे असेल तर त्याच्यासाठी सिंपल मायक्रोस्कोप किंवा कंपाऊंड मायक्रोस्कोप पाहिजे. पण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मधल्या इमेजेस नेहमी ब्लॅक अँड व्हाईट अशा मिळत असतात. आणि त्यामुळे मेम्ब्रेनला मॉडेल म्हणून का स्टडी केलं गेलं त्याचं कारण, मेम्ब्रेनला मॉडेल म्हणून स्टडी केलं गेलं कारण एक तर मेम्ब्रेन खूप बारीक आहे. म्हणजे कंपाऊंड मायक्रोस्कोपने तुम्ही त्याचा स्टडी करू शकत नाही, पहिली गोष्ट. मग त्याचा स्टडी जर तुम्हाला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपने करायचा असेल तर सेल मेली. त्यामुळे तुम्ही लिव्हिंग गोष्टीचं स्टडीच करू शकत नाही, तुम्ही इमॅजिन करू शकता. जेव्हा तुम्ही इमॅजिन करता तेव्हा त्याचं तुम्हाला मॉडेल बनवावं लागतं. असं होत असेल ते 100% परफेक्ट आहे का, नाही. त्यामुळे तर 3-3, 4-4 मॉडेल आले. त्याच्यात चांगलं मानलं जातं पहिलं मॉडेल जे आहे ते डॅनियल डेव्हसनचं मॉडेल आहे. दुसरं मॉडेल जे आहे ते रॉबर्टसनचं युनिट मेम्ब्रेन मॉडेल आहे. आणि तिसरं जे मॉडेल आहे हे 1972 पासून ते आजपर्यंत गेले 48 वर्ष हेच मॉडेल चाललेलं आहे. या मॉडेलने बऱ्यापैकी सायंटिस्ट लोकांना 90% सायंटिस्ट लोक या मॉडेलने कन्व्हिन्स झाले आणि त्या मॉडेलवर आज काम चाललेलं आहे. तुम्ही म्हणाल तुम्ही जसं जसं स्टडी कराल ना तेव्हा तुम्हाला या मेम्ब्रेन बद्दल आश्चर्य वाचून राहणार नाही. इतकी मोठी गोष्ट आहे बाळांनो. आज तुमच्याजवळ ती क्षमता नाही आलेली की पुढच्या वर्षी थोडीशी येईल, त्याच्या नंतरच्या हायर स्टडीज मध्ये तुम्ही जेव्हा जाल तेव्हा जसं जसं कळेल
तेव्हा तुम्हाला मेम्ब्रेन एक एक धक्का देत जाईल, एक एक धक्का देत जाईल, एक एक धक्का देत जाईल. या मेम्ब्रेनवर एवढ्या सगळ्या करामती, एवढ्या सगळ्या गोष्टी या मेम्ब्रेन बद्दल होतात. आता आपण एक सिंपल मेम्ब्रेन काढून त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. फक्त चमकतंय का तेवढं मला सांगा. जास्त चमकत असेल तर आय शॅल डू समथिंग डिफरंट. एक पूर्ण मेम्ब्रेन दाखवतो तुम्हाला. हे मेम्ब्रेन आहे. आता या मेम्ब्रेन मध्ये काय असेल नॅचरली इथे हेड असेल. या मेम्ब्रेन मध्ये काय असेल हेड असेल. इथे फॉस्फोलिपिडचे हेड पार्ट असेल. इथे पण हेड पार्ट आहे. आता याच्यामध्ये कशी मुवमेंट होते अशी अशी होऊ शकते. पण प्रोटीन जर समजा याच्यावर एखादा प्रोटीन असेल तर ह्या प्रोटीनची मुवमेंट या प्रोटीनची आता हे सतत हलतंय तर मग प्रोटीन हलतील की नाही तुम्ही मला सांगा. इमॅजिन करा हे जर संपूर्ण मेम्ब्रेनच हलतंय तर प्रोटीन हलतील की नाही. कम ऑन बोला. हो सर. तर द्या. पण यस हे सर. जे प्रोटीन्स हलतात बाळांनो, हे जे प्रोटीन्स हलतात हे कसे हलतात सांगतो तुम्हाला. हे कसे करतात इकडे बघा. इकडे बघा हे जे प्रोटीन्स असतात हे कसे करतात असं एकमेकांना धक्का देत 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 येते लक्षात. असं एकमेकांना धक्का देत चालतात. म्हणजे प्रोटीन्स असे हलतात. याला म्हणतात लॅटरल मुवमेंट. प्रोटीन्स काय शो करतात. प्रोटीन्स शो लॅटरल मुवमेंट. लॅटरल मुवमेंट. आणि लिपिड काय शो करतात फ्लिप फ्लॉप. खालचं वरती वरचं खाली होऊ शकतं. आणि हे मेम्ब्रेन जसं समजा इथे डॅमेज झालं तर लगेच स्वतःला तिथे बाकीचे सरकतील आणि ताबडतोब हे स्वतःला रिपेअर करून घेतात. हे मेम्ब्रेन जे असतं ना बाळांनो हे कंटिन्युअसली स्वतःला रिपेअर करत. आता याच्यामध्ये आपल्याला समजून घ्यायचं आज थोडंसं आज कन्सेप्ट आपण समजून घेणार आहोत. याच्यामधून काही पदार्थ काही ठराविक पदार्थ आत येऊ शकतात आणि काही ठराविक पदार्थच बाहेर जाऊ शकतात. म्हणजे मेम्ब्रेन कसं आहे. मेम्ब्रेन इज सिलेक्टिव्हली परमिएबल. सिलेक्टिव्हली परमिएबल. मेम्ब्रेन इज सिलेक्टिव्हली परमिएबल. परमिएबल शब्दाचा अर्थ ठराविक लोकांनाच परवानगी. जसं आपण म्हणतो ना जसं सिनेमा थिएटर मध्ये तुम्ही गेले सगळे लोक आओ जाओ घर तुम्हारा असतो का नाही. तिथे ज्याच्याकडे तिकीट त्यालाच आत सोडलं जातं. म्हणजे काही सिलेक्टिव्ह लोकांना ज्यांनी ती फी दिलेली आहे ज्यांनी ते पैसे दिले त्यांनाच ते अलाउड केलं जातं. तसंच मेम्ब्रेन मधनं काही ठराविक पदार्थांनाच अलाउड केलं जातं. तुम्हाला असं वाटत असेल वॉटर फ्री येऊ शकत नाही. पण वॉटर कसं तरी याच्यातनं असं करून बाहेर पास होऊन जातं. असं बाहेर पास. मेम्ब्रेनवर मध्ये काही गोष्टी आत आल्या पाहिजेत आणि काही गोष्टी बाहेर गेल्या पाहिजेत. याच्यासाठी मेम्ब्रेन मध्ये असे चॅनल्स असतात. नीट हे जे असतात असे चॅनल्स असतात. या चॅनल्सला आपण म्हणतो जर हे वॉटरसाठी असतील जर हे चॅनल्स वॉटरसाठी असतील जर या चॅनल मधून वॉटर पास होत असेल तर यांना आपण म्हणतो अक्वापोरिन्स. यांना काय वर्ड यूज करतो अक्वापोरिन्स. अक्वा म्हणजे वॉटर आणि पोरिन म्हणजे छिद्र. जे अक्वापोरिन वॉटरचे मॉलिक्यूल आत आरपार जाऊ शकतात जाऊ देतात त्यांना आपण म्हणतो अक्वापोरिन्स. हे जनरली थोड्याफार प्रमाणात प्रत्येक सेलकडे प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर काही चॅनल प्रोटीन्स नीट लक्षात. काही जे असतात चॅनल प्रोटीन्स असतात. काही जे असतात ते चॅनल प्रोटीन्स असतात. हे जनरली हे बंद ठेवले जातात. गरजेनुसार ओपन केले जातात. किंवा काही पदार्थ फक्त यांच्यातनच आत बाहेर किंवा जाऊ किंवा येऊ शकतात. कधी कधी हे वन वे असतात. हे आतला पदार्थ बाहेर जाऊ शकतो. दुसऱ्या प्रकारचे काही प्रोटीन्स असतील त्याच्यामधनं बाहेरचा पदार्थ आत येऊ शकतो. यांना आपण म्हणतो चॅनल्स. यांना आपण म्हणतो चॅनल्स. चॅनल्स जे असतात याच्यामध्ये
गेटेड चॅनल असतात, व्होल्टेज गेटेड चॅनल. आता सेलच्या बाहेर एखाद्या पदार्थाचा कॉन्सन्ट्रेशन वाढलं असेल, सेलच्या बाहेर एखाद्या पदार्थाचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं असेल आणि सेलच्या मध्ये जर तो पदार्थ कमी असेल, लेट से की इथे 50 मॉलिक्यूल आहेत आणि इथे 500 मॉलिक्यूल आहेत. एखाद्या पदार्थाचे इथे 500 मॉलिक्यूल आहेत आणि इथे 50 मॉलिक्यूल आहेत. तर याच्यामधनं काही पदार्थ आपोआपच पास व्हायला लागतात, काही पदार्थ आपोआपच येतात, आपोआपच यायला लागतात. मग हे जे आपोआप येतात, आपोआप मुवमेंट होते, जी मुवमेंट आपोआप होते त्याला म्हणतात पॅसिव्ह मुवमेंट. त्याला काय म्हणतात? पॅसिव्ह मुवमेंट. ज्याच्यामध्ये एनर्जी, तेव्हा सेलच्या आत आणि बाहेर जी मुवमेंट होते, मेन काम काय आहे मेम्ब्रेनचं? थ्रू मेम्ब्रेन molecules pass in different conditions. आता जर एनर्जी विदाउट एनर्जी आपोआप येत आहेत, आपोआप जात आहेत, तर याला आपण म्हणतो पॅसिव्ह मुवमेंट. या पॅसिव्ह मुवमेंट मध्ये काय काय होत असतं? एक असतं डिफ्युजन. डिफ्युजनचा अर्थ होतो सहज इथून इकडे जाऊ शकतात, तिकडून इकडे जाऊ, कुठल्याही प्रकारची एनर्जी लागली नाही. दुसरं काय असू शकतं? ऑस्मॉसिस. 2 मिनिटात समजून सांगतो तुम्हाला ऑस्मॉसिस काय प्रकार असतो. आणि दुसरी जी मुवमेंट असते त्याला म्हणतात ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. याला आपण म्हणतो पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. याला आपण म्हणतो पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट, याला म्हणतो आपण ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट त्याला म्हणायचं, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट त्याला म्हणायचं की ज्याच्यामध्ये वेअर एनर्जी इज रिक्वायर टू ट्रान्सपोर्ट. वेअर एनर्जी इज रिक्वायर्ड टू ट्रान्सपोर्ट. एनर्जी लागते, ज्याला आतून एखादा पदार्थ बाहेर काढायचा असेल तरी एनर्जी खर्च करावी लागते, किंवा बाहेरून एखादा पदार्थ आत घ्यायचा आहे तरी एनर्जी लागते. त्यावेळेला ज्या वेळेला ऍक्टिव्ह शब्द दिसला तुम्हाला त्यावेळेला समजायचं की याच्यासाठी काय खर्च करावा लागतो? एटीपी खर्च करावे लागतात, त्याच्यासाठी खर्च करावा लागतो, एनर्जी वापरावी लागते. याला ज्या वेळेला ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट वर्ड वापरतो त्यावेळेला एक चित्र काढून घ्या. मी तर चित्र काढून देतो. समजा हे डोंगर आहे, हा डोंगर आहे, हा डोंगर आहे. या डोंगरावर तुम्हाला सायकल चढवायची आहे. या डोंगरावर तुम्हाला काय करायची? सायकल चढवायची आहे. ही सायकल आहे, ही सायकल आहे. तर काय करावं लागेल? तुम्हाला एनर्जी वापरावी लागेल की नाही? बरोबर आहे ना? तुम्हाला काय करावे लागेल? सायकल चढवायची आहे तुम्हाला, काय करावे लागेल? याला म्हणतात अप हिल ट्रान्सपोर्ट. याला आपण काय वर्ड यूज करतो? ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टलाच वर्ड काय यूज करतो? अप हिल, वरती चढायचं आहे, अप हिल ट्रान्सपोर्ट. आणि पॅसिव्ह ट्रान्सपोर्टला वर्ड काय यूज करतो? ही सायकल समजा उलटी आणायची आहे, इथं आपण हँडल काढला होता ना, असा हँडल काढला, समजा हा हँडल आहे, पण हीच जर सायकल इकडच्या बाजूने खाली उतरवायची आहे, त्याच्यासाठी कुठली एनर्जी लागते का? नाही, आपोआप येतं. त्याला आपण म्हणतो डाऊन हिल ट्रान्सपोर्ट. याला आपण वर्ड काय यूज करतो? डाऊन हिल ट्रान्सपोर्ट. महत्वाचा वर्ड काय आहे? नो एनर्जी इज रिक्वायर्ड. नो एनर्जी इज रिक्वायर्ड. रिक्वायर्ड म्हणजे लागत नाही. नो एनर्जी इज रिक्वायर्ड. याच्यासाठी आता ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट करण्यासाठी कशाची गरज असते? तर ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट करण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट करण्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट, सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्या. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे इथून जर हे सायकल वरती चढवायची आहे तर ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट करण्यासाठी तर एक गोष्ट लागली एनर्जी. एक गोष्ट काय लागली? एनर्जी. दुसरं काय लागतं याच्यासाठी?
बघा तुम्हाला मी जर जमलं ना तर उद्या नाही, आता पुढच्याच लेक्चरच्या वेळेला येईल, तर तुम्हाला सांगतो. इथे समजा हे मेम्ब्रेन आहे, या मेम्ब्रेनवर असे या ठिकाणी पंप्स लावलेले असतात. पंप्स बघा, मी एका पंपचं चित्र काढतो. म्हणजे सेलवर आणखी काय असतं तर सेलवर पंप असतात. पंप हे बघा, असा एक पंप असतो. एक पंप तुम्ही काढा माझ्या बरोबर, काही प्रॉब्लेम नाही. याला पंप म्हणतात बाळांनो. दिस इज कॉल्ड ॲज पंप. हे असे निरनिराळ्या ठिकाणी मेम्ब्रेनवर असे पंप लावलेले असतात, याला म्हणतात पंप. आता पंप शब्दाचा अर्थ काय होतो, कोण सांगतं मला? व्हॉट इज द मिनिंग ऑफ पंप? कम ऑन, एवढं शेवटचं समजून घेऊ, मग तुम्हाला कळेल. पंप शब्दाचा अर्थ काय होतो? ज्याला एखादी गोष्ट इथून उचलून बाहेर टाकायची, इथून उचलून या बाजूला टाकायची, किंवा इथली वस्तू इथे उचलून आणायची, असं ज्याला करायचं आहे. आणि ज्याला फिरवण्यासाठी काय लागत असते? इलेक्ट्रिसिटी लागते, एनर्जी लागते. त्याला आपण काय वर्ड यूज करतो? पंप. हे असे पंप असतात, त्यांना आपण म्हणतो सोडियम पोटॅशियम पंप. त्यांना आपण काय वर्ड यूज करतो? सोडियम Na+, सोडियम पोटॅशियम पंप. आता काय होतं, इकडच्या बाजूने तीन सोडियम याला पकडण्याची कॅपॅसिटी असते. 3 सोडियम घेतो आणि याला पकडून बाहेर टाकतो. हे काय एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड मध्ये टाकतो. आणि इथून काय करतो? 2 पोटॅशियम पकडतो आणि 2 पोटॅशियम पकडून त्याला आत टाकतो. म्हणजे हे पोटॅशियम आत आणि सोडियम बाहेर, याच्या प्रकारची जी मुवमेंट चालते. मात्र याला, ह्या पंपला फिरवण्यासाठी काय लागत असतो? एटीपी, म्हणजे याला एनर्जीचा सप्लाय लागतो. पंप केव्हा काम करतात? आता पंप केव्हा काम करतात नीट लक्ष द्या. हे इकडचं जे ट्रान्सपोर्ट आहे, म्हणजे पॅसिव्ह जे ट्रान्सपोर्ट आहे, ते नीट लक्षात घ्या. पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये काय असतं? एनर्जी नाही लागत. ज्या बाजूला कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, जसं एका टाकीत जास्त पाणी भरलेलं आहे, दुसऱ्या टाकीत कमी पाणी भरलेलं आहे, पाईप लावला, आपोआप दोन्ही समान होईपर्यंत वाहतात. कोणाचा ऑडिओ चालू झाला बाळांनो? स्वरूप बेटा ऑडिओ बंद कर. स्वरूप. ठीक आहे, एवढं सिंपल आहे बेटा. येतंय लक्षात? ज्याच्यामध्ये इथं मेहनतच नाही ना, इथं आपोआप होतं इकडच्या तिकडे. इकडचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, इकडचं कॉन्सन्ट्रेशन आत येऊन जाईल, इकडचं कॉन्सन्ट्रेशन जास्त झालं बाहेर निघून जाईल. त्याच्यामध्ये कुठली एनर्जी खर्च झाली नाही. पण इथे काही असो, इथे काही असो, पण जर सेलला रिक्वायरमेंट असेल, सेलला पाहिजे असेल, आपण कधी कधी वडील म्हणतात, तुला अभ्यास करायचा ना, होऊ दे खर्च, मी देईल पैसे, काही काळजी करू नको. मग आपण ती वस्तू घेऊन टाकतो, खर्च करतो पण घेतो. तसं सेलला ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्यावेळेला सेल म्हणते होऊ द्या ना खर्च. सेल ते पोटॅशियम आत घेईल, सोडियम बाहेर टाकायचे तर बाहेर टाकेल. इथे पंप काम करतात. म्हणजे आपण काय काय पाहिलं? आपण पाहिले चॅनल प्रोटीन असतात, आपण पाहिले इंटिग्रल प्रोटीन असतात, आपण पाहिले मेम्ब्रेन प्रोटीन्स असतात, सुपरफिशियल पेरिफेरल प्रोटीन्स असतात. तसे हे सुद्धा एक प्रकारचे प्रोटीन्स आहेत, फक्त यांना आपण काय वर्ड यूज करतो? पंप. आपण काय वर्ड यूज करतो? पंप. आणि ज्या वेळेला शुगर या फॉस्फेटला अटॅच असेल तर त्याला आपण म्हणतो ग्लायकोलिपिड. आणि जर समजा प्रोटीनला अटॅच असेल, याच्यापासून समजा हे प्रोटीन आहे, या प्रोटीनला जर शुगर अटॅच असेल तर याला आपण काय वर्ड यूज करतो? काय वर्ड यूज? ग्लायकोप्रोटीन. त्याला आपण वर्ड यूज करतो ग्लायकोप्रोटीन. आणि लिपिडला असेल तर, लिपिडला अटॅच असेल तर ग्लायकोलिपिड. आणि हे जे ग्लायकोप्रोटीन असतात हे झेंड्यासारखे असतात. ज्याचा आपण म्हणतो ना, कोणाचा झेंडा घेऊ हाती,
तर हे झेंडा घेऊन फिरणारे असतात, त्यामुळे त्या सेलची ओळख असते. उद्या आपण बघूया त्याच्यामध्ये, पुढच्या लेक्चरच्या वेळेला बघू अर्थात, की एखाद्याला HIV होतो म्हणजे का बरं होतो, एखाद्याचा ब्लड ग्रुप असा असतो म्हणजे का बरं असतो, त्याच्यावर एक 5-10 मिनिटं बोलून मग आपण सायटोप्लाझम आणि बाकीच्या सेल ऑर्गॅनेलकडे जाऊया. तुम्ही मला असं वाटत असेल की सर हे तर बाकीचं कोणी चीफ टीचर राहिला असतं एका झटक्यात संपून टाकला, पण तुम्हाला जर मेम्ब्रेन कळलं नाही, तुम्हाला सेल वॉल कळले नाही, तर तुम्हाला प्लांट कसं समजून सांगणार. म्हणून थोडेसे मला सहन करा, थोडंसं समजून घ्या. मध्ये जर एखादं लेक्चर लावता आलं तर मी सांगतो, काळजी करू नका. थोडंसं संयम ठेवला ना, तुम्ही एकदा सेल शिकले ना, तुमचे 50% काम सोपं होऊन जाईल. हॅलो नंतर सर, आपण 2-2 बोला. ते फ्लुइड मोझेक मॉडेल होतं ना, त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल आणि सायटोस्केलेटन फिलामेंट त्याबद्दल पण दिलेलं होतं. सर व्हॉइस येत नाही, आवाज. सर तुमचा माईक म्यूट आहे. सर आवाज येत नाही.